कोकणातील आंबा काजू उत्पादकांचं जे प्रचंड प्रमाणावरती नुकसान झालं, या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेचं अधिवेशन असतानाच एक बैठक बोलवली होती. त्याला सुनेत्रा वहिनी उपस्थित होत्या, शिंदेसाहेब ऑनलाईन उपस्थित होते, बाकी उदय सामंत असतील, नितेश राणे असतील, नारायण राणे, मी, आदित्य, आम्ही सगळे उपस्थित होतो. त्यावेळेलाच डॉक्टर बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंनी 90% आंबा आणि काजूचं नुकसान झालेलं असा अहवाल राज्य सरकारला सादर केला. त्याच वेळेला आम्ही सर्वांना विनंती केली की या संदर्भामधले सरकारने निर्णय त्या ठिकाणी घ्यावा. मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासित केलं की अधिवेशनाच्या नंतर या संदर्भातला निर्णय होईल. त्यावेळेला एक भूमिका मी प्रकर्षाने मांडली की ज्या अर्थी कृषी विद्यापीठाने अहवाल सादर केला की 90% पीक गेलं आहे, याचा अर्थ सरसकट पीक गेलं आहे. त्यामुळे कुठाही शेतकऱ्यांच्या आंबा बागांची पंचनामा करण्याची आवश्यकता नाही. 7/12मध्ये ज्या ज्या ठिकाणी आंबाची लागवड आहे त्या सर्वांनाच पंचनामा न करता सरसकट मदत व्हावी, जसे निसर्ग चक्रीवादळामुळे झाली. तोही मुद्दा मुख्यमंत्री महोदयांनी मान्य केला.